इथे सगळंच बदललेलं दिसतंय, पण मंडळी येणं भागच होतं मला, कारण हर हर महादेव, हर हर महादेव. अरे देखे केवल वही आ रहा है. प्रणाम स्वीकारा. हैष्यमान भव. नंदी, तू आणि इथे पृथ्वीतलावर? माझ्या प्रभूंच्या आणि मातेच्या विवाहाची गोष्ट या पृथ्वी तलावरील भक्तांना कथन करण्यासाठी आलोय. तू देखील? म्हणजे म्हणजे मी देखील त्याच कार्य हेतूने इथे आलो आहे. हा निव्वळ योगायोग म्हणायचा मुनिवर्य. नक्कीच. मग चल तर आपण दोघेही मिळून शिवपार्वतीच्या विवाहाची गोष्ट सर्व भक्तांना सांगूया. चला तर. हर हर महादेव, हर हर महादेव. नारायण नारायण. ब्रह्मांड ही जीवसृष्टी जेव्हा अस्तित्वात नव्हती ना, तेव्हा होतं फक्त ब्रह्मांड. अनेक आकाशगंगांनी समृद्ध असं हे ब्रह्मांड. आणि याच ब्रह्मांडाचा नायक होता एक आदियोगी शिवशंकर, म्हणजेच महादेव. अनंत काळापासून या ब्रह्मांडाचे संचालन करत होते शिव आणि त्यांच्यातच व्याप्त शक्ती. पुढे श्री विष्णू प्रगटले आणि त्यांच्यातून उत्पत्ती झाली ब्रह्मदेवांची. ब्रह्मदेवाने सृष्टी निर्मिली, विष्णूने तिचं पालकत्व घेतलं आणि शिवाने विनाश. पण एकदा शिवाची शक्ती शिवाला सोडून गेली आणि धीर गंभीर झालेल्या माझ्या प्रभूंचं आधार झालं त्यांचं तांडव नृत्य. कधी तांडव करीत तर कधी समाधीत लीन होत. पण त्यामुळे सृष्टीचे संचालन दोलायमान झाले. चिंतित झालेला ब्रह्मा आणि विष्णूने आदिशक्तीची आराधना केली. आदिशक्तीनं त्यांचं म्हणणं मान्य केलं आणि प्रजापती दक्षाच्या इच्छेनुसार त्याच्या पोटी अवतार घेतला सतीचा. सती मातेच्या आयुष्याचा एकच ध्यास महादेवांशी लग्न. परंतु तिचा पिता दक्ष महादेवांना न मानणार. नारायण नारायण. पण सतीने हट्टाने शिवाशी विवाह केला बरं का. कैलासावर त्यांचा संसार देखील सुरू झाला. पण महादेवांना ठाऊक होतं हा संसार न टिकणारा आहे. प्रजापती दक्षाने पदोपदी शिवाचा अपमान केला. सती मधली आदिशक्ती जागृत झाली आणि तिने होमकुंडात स्वतःची आहुती दिली. क्रुद्ध झालेल्या शिवाने दक्षाला कठोर शासन केलं, परंतु शांत झाल्यावर त्याला पुन्हा जीवनदानही दिलं. शिव पुन्हा समाधीस्थ झाले आणि आदिशक्तीने पुन्हा जन्म घेतला. पर्वतराज हिमावत आणि राणी मैनावतीच्या पोटी पार्वतीच्या रूपात महादेवांना पुन्हा प्राप्त करण्यासाठी.
कुठे आहेस तू? हे पहा, आपण हिला सगळीकडे शोधत आहोत आणि ही इथे कुठे थांबली. पार्वती, पार्वती चल पाहू. अगं विंध्याच्या राजकुमाराबरोबर तुझा विवाह ठरवला जाणार आहे. मी केव्हाच महादेवांना मनाने बनले आहे. पण पार्वती, तू महादेवांना पाहिलं देखील नाही. ते तुला ओळखत नाही. मग तू त्यांना कशी प्राप्त करणार? मी केवळ महादेवांवर प्रेम केलं. मी त्यांच्याशीच विवाह करेन, हा माझा दृढ निश्चय आहे. मी हेही जाणते की त्यांना प्राप्त करणे सोपे नाही. मी कठोर तप करेन, त्यांना मिळवण्यासाठी कठोर परिश्रम करेन. ते माझ्याकडे येत नाहीत म्हणून काय झालं? मी त्यांच्याकडे जाईन. तो मार्ग खडतर आहे मला ठाऊक आहे, पण तो पार करून मला त्यांच्यापर्यंत पोहोचायचं आहे. आणि म्हणूनच ही शिवाची नित्य साधना. पार्वतीची आई मैनावती पार्वतीला महादेवापासून दूर ठेवण्याचा आत्मोत्कट प्रयत्न करीत होती. पार्वती शिवाला पाहण्यासाठी, भेटण्यासाठी आतुर होती, व्याकुळ होती. ऋषी दधीची यांनी दिलेल्या बेलाच्या दिव्य पानामुळे पार्वती मातेचा महादेवांना भेटण्याचा मार्ग सुकर झाला आणि ती पोहोचली जिथे शिव समाधीत लीन होते. एकेका पावलावर पार्वतीला तिचा पुनर्जन्म आठवत होता. हे महादेवा, सांब सदाशिवा, मला सर्व आठवलं. तुम्ही माझ्यावर निस्सीम आणि निर्मळ प्रेम केलं. पण मी मात्र शंका, कुशंका आणि वडिलांच्या प्रेमाला आंधळी झाले होते. तुमच्या प्रेमाला मी ओळखूच शकले नाही. किती सहन केलं तुम्ही माझ्यासाठी, किती अपमान, किती अवहेलना. पण तुमचं प्रेम असूनही कमी झालं नाही. तुमच्या प्रेमाला पात्र होण्यासाठी आणि माझ्यावरचा कलंक पुसण्यासाठी मी स्वतःला अग्निदहन केलं आणि पुन्हा या पार्वती रूपात जन्म घेतला, केवळ तुमचं प्रेम पुन्हा प्राप्त करण्यासाठी. डोळे उघडा ना महादेव, तुमची पार्वती तुमच्या समोर आहे. हा महारुद्राक्ष, ज्याला साक्षी मानून तुम्ही मला लग्नाचं वचन दिलं होतं, हा मी तुम्हाला समर्पित करीत आहे. ते वचन आठवा, ते वचन आठवा आणि माझा स्वीकार करा. पार्वती माता रोज येऊन महादेवाची पूजा करत होती. पण महादेव समाधीमधून काही बाहेर येत नव्हते. नारायण नारायण. मग पार्वतीच्या साह्याला आला रामदेव. त्यांनी आपल्या मदन बाणाने शिवाची समाधी अवस्था भंग तर केली. पण शिवाने क्रुद्ध होऊन आपल्या तिसऱ्या नेत्राने कामदेवास भस्म केले. पार्वतीकडे न पाहताच महादेव तिथून निघून जाऊ लागताच विचलित झालेली पार्वती त्यांना साथ देते. स्वामी, तुमची पार्वती तुमच्या समोर असतानाही तुम्ही माझ्याकडे न पाहताच असे कसे जाऊ शकता? मी वैरागी आहे पार्वती. तू सती रूपातून पार्वती रूपात आलीस, परंतु विकारयुक्त या शरीरास शुद्ध करण्यासाठी तुला घोर तपश्चर्या करावी लागली. पण हा माझं सोपा नाही, अत्यंत कठीण आहे. या मार्गात पावलोपावली तुला अडचणी येतील आणि त्या मीच तुझ्या वाटेत पेली. मी कोणत्याही आव्हानाला सामोरी जाईल, पण तुम्हाला पती रूपात प्राप्त करेनच. पाहू, मी तुला केव्हाच ओळखले पाहिजे. ही कठोर साधना केवळ तुझी नाही, माझी पण. कारण तुला पत्नी रूपात स्वीकारण्यासाठी मीही तुझ्या इतकाच व्याकुळ आहे. पण तुला या मनुष्य देहातून आदिशक्ती रूपात साधनेद्वारे येणं गरजेचं आहे.
आणि तोपर्यंत मला प्रतीक्षा करावी लागणार आहे.